ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीची कविता क्रमांक 8 नव्या युगाची गाणी या कवितेला समजून घेणार आहोत. कवयित्री आहेत वंदना विटणकर. नव्या युगाची गाणी या कवितेमधून कवयित्री वंदना विटणकर यांनी समतेची म्हणजे समानतेची, इक्वॅलिटीची आणि मानवतेची म्हणजे माणुसकीची, ह्युमॅनिटीची मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांनी या सगळ्यांचं महत्त्व किंवा व्हॅल्यूज इनकल्केट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी सदैव म्हणजे नेहमी, ऑलवेज कामांमध्ये तत्पर राहून म्हणजे आपल्या ड्युटीज तत्परतेने सज्ज राहून, प्रिपेअर्ड राहून, परिश्रमाने म्हणजे मेहनतीने, कष्टाने यश आणि सफलता मिळवता येते, सक्सेस मिळवता येतो, हा संदेश या कवितेतून दिला आहे. आपल्याला इथे कळते की वी शुड इनकल्केट गुड व्हॅल्यूज लाईक इक्वॅलिटी अँड ह्युमॅनिटी अँड वी शुड बी ऑलवेज प्रिपेअर्ड टू वर्क हार्ड टू गेन सक्सेस इन अवर लाईफ. आता आपण कवितेच्या ओळींचा अर्थ समजून घेऊया. एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची. दररोज सकाळी आपण शाळेमध्ये प्रार्थना करतो आणि प्रार्थनेच्या वेळी शाळेतली ही सर्व मुले एकत्र हात जोडून एकमुखाने म्हणजे टुगेदर, एकत्र, मुख म्हणजे तोंड, माउथ, अशी एकत्र नव्या युगाची गाणी गात आहेत. युग म्हणजे कालखंड, काळ, एरा. तर सगळी शाळेतली मुलं एकत्र एकमुखाने नव्या युगाची गाणी गात आहेत. या ओळींवरून एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न कसा येईल? एकमुखाने कशाची गाणी गायची आहेत? याचं उत्तर आहे एकमुखाने नव्या युगाची गाणी गायची आहेत. सारे मिळून चला गुंफूया सरगम 7 सुरांची. ही सगळी मुलं मिळून 7 सुरांची, सूर म्हणजे स्वर, आवाज, टोन, हे संगीतातले किंवा म्युझिकचे जे 7 सूर आहेत, तुम्हाला इथे दिसतायत, हे संगीतातले 7 सूर. 1 2 3 4 5 6 7. सा रे ग म प ध नी. तर ही 7 सुरांची सरगम आहे. या 7 सुरांच्या सरगम मध्ये म्हणजे संगीतातल्या सर्व स्वरांच्या मांडणीमध्ये, स्वरमालिकेमध्ये त्यांना आपण गुंफणार आहोत. गुंफूया म्हणजे जुळवूया, मांडणी करूया. टू वीव ऑर टू स्ट्रिंग टुगेदर. तर अशी एकत्र या 7 सुरांची मांडणी करणार आणि गाणी गाणार आहोत. तर या कवितेमध्ये कवयित्रीने एकतेचा, युनिटीचा संदेश दिलेला आहे. तर इकडे आपल्याला प्रश्न विचारला जातो की सूर किती आहेत? सूर 7 आहेत. सा म्हणतो साथी आपण भेदभावाला दूर करा. 7 सुरांच्या सरगम मधला सा म्हणजे सारेगम पधनी या सप्त सुरांमधला सा हा पहिला स्वर असतो आणि सा म्हणतो की आपण सर्व साथी आहोत. साथी म्हणजे मित्र, फ्रेंड्स आहोत. आपल्या भारतात अनेक जाती धर्माची लोक एकत्र राहतात आणि म्हणून आपण सर्व आपल्या देशातली भेदभावना किंवा पक्षपात, असमत्व, डिस्क्रिमिनेशन दूर करूया आणि एकता आणूया, युनिटी आणूया, असं इथे कवयित्री सांगतायत. म्हणून सा हा सूर साथी किंवा मित्र बनून आपल्यातली भेदभावना दूर करायला पाहिजे असं आपल्याला शिकवतो. रे म्हणतो रेंगाळू नका रे, सदैव आपुले काम करा. या ओळीमध्ये कवयित्री आपल्याला सदैव म्हणजे नेहमी आपलं काम नेटाने म्हणजे कंटिन्यू न थांबता करायला सांगतायत. आणि हे काम करताना रेंगाळायचं नाही, म्हणजे अडकायचं किंवा घुटमळायचं नाही, लिंगरिंग करायचं नाही. तर एक विद्यार्थी म्हणून आपली जी कर्तव्य आहेत, ज्या ड्युटीज आहेत, म्हणजे साफसफाई करणं, झाडांना पाणी घालणं, आपला होमवर्क वेळेमध्ये पूर्ण करणं, दिलेली असाइनमेंट सगळी व्यवस्थित वेळेत टीचरकडे देणं किंवा आपला रोजचा अभ्यास करणं, स्वाध्याय करणं, सकाळी लवकर उठणं, वेळेत उठणं, हे विद्यार्थी म्हणून आपल्या ज्या ड्युटी आहेत त्या न थांबता, पॉज न घेता आपण ह्या ड्युटीज केल्या पाहिजेत. तर रे हा सूर काय म्हणतोय? रेंगाळू नका. आपलं काम करताना अजिबात
थांबू नका, रेंगाळू नका. निर्धाराने पुढे जाऊया, पर्वा करू ना कोणाची. आपण जे काही काम करण्याचा निर्धार करतो म्हणजे निश्चय करतो, जे डिटर्मिनेशन असते, ते आपण कोणाचीही पर्वा न करता म्हणजे कोणाचीही चिंता, काळजी, टेन्शन न घेता, वरी न करता अगदी बिनधास्तपणे आपलं काम पूर्ण करून पुढे जायला पाहिजे. जर आपल्याला सफल व्हायचंय, सक्सेस मिळवायचाय, तर आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना पार करून, निर्धाराने निश्चय करून, कोणाची पर्वा न करता आपण या मुलांप्रमाणे पुढे जायला शिकलं पाहिजे. ग म्हणतो गर्व मिरवुनी, सर्व नाश कुणी करू नका. संगीतातल्या सुरांमधला ग आपल्याला गर्वापासून म्हणजे गर्विष्ठपणा, अभिमान, घमंड, प्राउडीनेस यापासून दूर राहायला सांगतोय. आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा आपण कधी कधी गर्विष्ठपणा करतो, घमंड मिरवतो. पण असा घमंड न मिरवता किंवा ऐट किंवा फ्लॉन्ट न करता, न मिरवता कोणाचाही सर्वनाश किंवा सत्यानाश, डिस्ट्रक्शन आपण करू नये. हे आपल्याला ग शिकवतो. कधी कधी काय होतं ना मुलांनो, माणूस जेव्हा स्वतः ताकदवान होतो किंवा एखाद्या हुद्द्यावर पोचतो, मोठ्या पोझिशन वरती जातो, तेव्हा तो आपल्या खालच्यांना, इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे असं आपण करू नये. आपण इतरांचा सर्वनाश करू नये, स्वतः गर्वाने फुगून जाऊ नये आणि लोकांना त्रास देऊ नये, असं या ओळीमध्ये कवयित्री सांगतायत. म म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका. संगीतातल्या सुरांमधला म आपल्याला शिकवतो की आपण अतिशय महान आणि सुंदर असलेल्या मानवतेचा म्हणजे माणुसकीचा मंत्र म्हणजे जप किंवा स्तोत्र, स्लोगन शिकायला हवंय. म्हणजे काय मुलांनो, तर आपल्या वागण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये, बोलण्यामध्ये ही माणुसकी, ह्युमॅनिटी दिसायला हवी. आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर चांगल्या माणसाप्रमाणे व्यवहार करायला हवा. वी शुड ऑलवेज रिमेंबर द स्लोगन ऑफ ह्युमॅनिटी. असा महान मानवतेचा सुंदर संदेश म हा स्वर, हा सूर आपल्याला देतो. तर या ओळींवरून एका वाक्यात असा प्रश्न येऊ शकतो की म हा सूर काय म्हणतो आहे? तर याचं उत्तर आहे म हा सूर महान आणि सुंदर असा मानवतेचा मंत्र शिकायला म्हणतो आहे. प म्हणतो परिश्रमाने फुलवा ज्योत यशाची. माणसाला जर त्याच्या जीवनात यश म्हणजे सक्सेस जर हवं असेल, तर त्यासाठी परिश्रम, मेहनत, कष्ट किंवा हार्डवर्क करणं हा एकच मार्ग आहे. त्याशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही. यश मिळवण्यासाठी आपल्याला परिश्रमाची ज्योत म्हणजे वात फुलवायची आहे आणि भरपूर परिश्रम करून आपल्या जीवनात यश मिळवायचं आहे, कीर्ती, प्रसिद्धी मिळवायची आहे. एक विद्यार्थी म्हणून आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे आणि परिश्रमाने यशाची प्राप्ती करून घ्यायची आहे. चित्रात पाहत असल्याप्रमाणे we should be able to light the flame of success only with the help of a lot of hard work. तर या ओळींमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला परिश्रम करायला सांगतोय. ध म्हणतो जगात केवळ समानता हा धर्म खरा. मुलांनो, जेव्हा आपण इतरांना समानतेने म्हणजे समतेने, इक्वॅलिटीने वागवत नाही ना किंवा त्यांना योग्य स्थान देत नाही, तेव्हाच आपल्यामध्ये भेदभाव, हेवे दावे, राग, भांडण किंवा युद्ध असे प्रसंग समोर उभे राहतात. संपूर्ण जगभरात युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली असताना केवळ समानता म्हणजे इक्वॅलिटी हाच खरा धर्म आहे असं जर प्रत्येकाने मानलं, या विश्वातल्या सगळ्यांनी जर मानलं की इक्वॅलिटी हाच धर्म आहे, त्यात लहान मोठा, गरीब श्रीमंत, जात धर्म असा जर भेदभाव केला नाही, तर जगात शांतता निर्माण होईल आणि सगळे लोक आनंदाने जगू शकतील. तर केवळ एकच हा धर्म आहे, समानता. There should be only one religion in the world and that is equality. तर या ओळींमध्ये ध हा धर्माची म्हणजे खऱ्या धर्माची आणि समानतेची ओळख आपल्याला करून देत. या ओळींवरून असा एका वाक्यात प्रश्न येऊ शकतो की समानतेचा धर्म शिकवणारा म्हणजे पंथ शिकवणारा सूर कोणता? तर त्याचं उत्तर आहे समानतेचा धर्म शिकवणारा
ध हा सूर आहे. तर इकडे समानतेचा स हा सूर नाहीये, तर ध हा धर्म शिकवणारा सूर आहे असं लक्षात ठेवायचंय. नि म्हणतो निर्मलतेचा मनी वाहू द्या नित्य झरा. जेव्हा आपलं मन निर्मळ असतं ना मुलांनो, म्हणजे स्वच्छ असतं, पवित्र असतं, प्युअर असतं, तेव्हा आपण आपल्या मनात इतरांबद्दल राग, द्वेष, घृणा किंवा वाईट विचार आणत नाही. आपण नेहमी इतरांचं भलं व्हावं, चांगलं व्हावं असा विचार करतो. आणि म्हणून कवयित्री इथे आपल्या मनी म्हणजे आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये निर्मलतेचा म्हणजे स्वच्छ विचारांचा झरा म्हणजे ओहोळ, स्ट्रीम हा नित्य म्हणजे नेहमी ऑलवेज वाहायला हवा. आपले विचार नेहमी स्वच्छ असायला हवेत, प्युअर असायला हवेत असं आपल्याला सांगतायत. प्युअर थॉट्स शुड ऑलवेज फ्लो इनटू अवर माइंड अँड हार्ट. तर या ओळींमध्ये नि हा आपल्याला निर्मलतेचा संदेश देतो. तर या ओळींवरती असा प्रश्न येऊ शकतो की नि हा सूर काय म्हणतो आहे? तर याचं उत्तर आहे नि हा सूर निर्मलतेचा झरा मनामध्ये नेहमी वाहू द्या असे म्हणतो आहे. सा म्हणतो सामर्थ्याने उजळा उषा उद्याची. कवितेच्या या सगळ्यात शेवटच्या ओळींमध्ये कवयित्री आपल्याला एका नवीन दिवसाची नवीन उषा, उषा म्हणजे सकाळ, पहाट, मॉर्निंग ही उजळायला, चमकवायला सांगत आहेत. प्रकाशित करायला, लाईट करायला सांगत आहेत. चांगल्या उद्यासाठी म्हणजे चांगल्या भविष्यासाठी आपण सर्वांनी सामर्थ्य म्हणजे बळ, स्ट्रेंथ, शक्ती याचा उपयोग करून एकतेने एकत्र येऊन आपल्या भविष्याला आपण उज्ज्वल करायला हवं. म्हणजे काय? तर ओनली विथ अ लॉट ऑफ स्ट्रेंथ अँड युनिटी वी कॅन हॅव अ ब्राईट फ्युचर, ब्राईट मॉर्निंग एव्हरी डे. तर या ओळींमध्ये सा आपल्याला सामर्थ्य दाखवायला सांगत आहे. आपली कविता इथे संपलेली आहे मुलांनो. या कवितेच्या खाली एक प्रश्न दिलेला आहे की खालील स्वर काय म्हणतायत? तर सा हा स्वर म्हणतोय साथी किंवा मित्र बनून आपण आपल्यातली भेदभावना दूर करायला पाहिजे. तसंच शेवटच्या ओळीमध्ये सा म्हणतोय की सामर्थ्याने आपण उद्याची पहाट चमकवायला पाहिजे. तर रे हा स्वर म्हणतोय नेहमी आपलं काम करताना रेंगाळायचं नाही किंवा अडकायचं नाही. ग म्हणतोय गर्व मिरवून कोणाचाही सर्वनाश करायचा नाही. म म्हणतोय महान आणि सुंदर असा मानवतेचा मंत्र आपण शिकायला हवा. आपली ही कविता इथे संपतेय. या नव्या युगाची गाणी या कवितेतून आपल्याला ही सप्तस्वर किंवा 7 सुरांचा संगम पाहायला मिळतोय. आणि हे सप्तसूर आपल्याला जीवन मूल्यांचा खूप सुंदर संदेश देत आहेत. तर तुमच्या समोर सा रे ग म प ध नी आणि नंतर पुन्हा सा या स्वरांपासून सुरू होणारा मराठी संदेश आणि त्याचं इझी इंग्लिश अंडरस्टँडिंग तुमच्यासाठी मी दिलेलं आहे. हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लवकर ही कविता लक्षात राहायला सोपं जाईल आणि सगळ्या 7 सुरांमधून आपल्याला काय संदेश मिळतोय हे तुम्ही खूप सोप्या प्रकारे इझिली लक्षात ठेवू शकता. तर मुलांनो, आपण लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SGMH अकॅडमी सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.